मी आता कमळीमध्ये अनिका कॅरेक्टर प्ले करते आणि मी तर शूटमध्ये बिझी असते, पण तुम्ही कधी कधी बाहेर जाता माझ्या बिना, तेव्हा तुम्हाला जर लोक भेटतात आणि ओळखतात तुम्ही अनिकाचे आई वडील आहेत ना, तर तुमचं काय असतं, काय बोलतात आणि तुमचं काय इंटरॅक्शन असतं त्यांच्यासोबत, काय वाटतं तुम्हाला? आणि दुसरी गोष्ट अजून असं पण मी एक विचारेल, तुम्हाला अनिका कॅरेक्टर कसं वाटतं, हे दोन गोष्ट मी विचारेल. अनिका कॅरेक्टर तर माझं तर ड्रीम रोलच आहे, कारण माझी फार इच्छा होती. कृष्ण मोहिनीमध्ये मोहनला फार छळायचे, ते लीड असल्याने खूप असं रडकं बिडकं दाखवायचे, तर मला ते पावलं नाही जायचं. नंतर सावित्रीबाई फुलेच्या वेळेस पण सावित्रीबाईंना खूप त्रास झालेला आहे हे दाखवलं होतं हिच्या ह्याच्यात, तर तेही मला पाहायला त्रास वाटायचा. तर मी हिला म्हटलं तू त्रास देईल असा पाहिजे, म्हणून मला 1920च्या आधी ती पण आवडली, कारण ती भूत बनून सगळ्यांना त्रास देते. आणि मला आता अनिकाही खूप आवडते, कारण ती विलनचं काम करते, आम्हाला रडू नाही येत, त्यामुळे मला ते कॅरेक्टर खूप आवडतं. आणि तुमचं? चांगलं आहे कॅरेक्टर. तुम्हाला कॅरेक्टर आवडतं? हो. हो, कारण की त्यांना पण येतात, मला त्रास झालेला ऑन स्क्रीन पाहून त्यांना आम्हाला दोघांना नाही. हां. त्रास होतो खूप. हो. खूप त्रास होतो, त्यामुळे ते 1920च्या बघतच वेळेस नाही. पण मी हिला हेच समजवायची, अगं तुला त्रास द्यायचा आहे, तू कशाला घाबरते, कारण ही खूप घोषचे पिक्चर पाहायला घाबरायची, तर हिला मला तयार करायचं होतं. तर मी हिला असं सांगायची, अगं तुला घाबरवायचं आहे, तू कशाला घाबरते. बट आता लोक भेटतात तेव्हा आता माझं महिला मंडळ आहे, तिथे मी गेली की सगळे अनिकाज मॉम असं म्हणून हाक मारतात. खूप छान वाटतं, खूप आवडतं. सगळ्या मला पूर्ण घेरतात आणि छान सगळं सांगायला लागतात. प्रत्येकीला काय सांगावं असं होतं. तर काही जणी सांगतात की माझ्या सासूबाईंना खूप राग येतो तिचा, पण छान वाटतं आहे, तिचा राग येतो याचा अर्थ तिचं काम छान होतं आहे हे आमच्या लक्षात येतं. मग आम्ही समजावून सांगतो, आई तशी नाही होती. नंतर एक मैत्रीण सांगत होती की गणपतीत मी आईकडे गेली, तर आई एकदम सिरियसली कमळी सिरियल पाहत होती, तर मी आईला सांगितलं, आई ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. तर आई म्हणते, लाव मग लगेच तिला फोन, सांग तिला कमळीला फार त्रास देते ती, कमळी वर्गणी गोळा करते तर ती काय मध्ये मध्ये करते. तर ती म्हणे, आई हे काही चालू नसेल तिथे, हे आधीच झालेलं आहे शूट आणि हे सगळं खोटं असतं, ती खूप चांगली आहे. तर हे सगळे असे मजा मजा ऐकून खूप छान वाटतं. आणि तुम्हाला तुम्हाला जेव्हा लोक भेटतात काय बोलतात नाही, छान वाटतं ना, प्राऊड फील होतं. त्यांना? हा माझे काय, पण काय बोलतात काय तुम्हाला, त्रास नका देऊ किंवा मग नाही नाही, चांगलं? असलं नाही. नाही जेंट्स फोन लोक येतात. असलं काही बोलत नाही. नाही तुम्हाला फोन येतात ना नातेवाईकांचे वगैरे? हा वा, म्हणजे नातेवाईक बोलतात, चांगलं आहे, रोल चांगला आहे, मस्त करते काम, दिसतीये छान वगैरे, पण हे त्रास देऊ नको वगैरे असलं कोणी मला नाही बोलत. बोललं तर तुम्ही काय कराल? नाही नाही. नाही नाही, असं त्या माझ्या पण मैत्रिणींना त्यांच्या म्हातारे लोक सांगतात ना. काय सांगायला आवडेल सगळ्या फॅन्स समोर वगैरे, काय सांगायला आवडेल? नाही नाही, यू आर अ गुड ॲक्ट्रेस, बी गुड ह्युमन बिंग ऑल्सो. यू आर अ गुड ह्युमन बिंग, बट ट्राय टू बी बेटर. ते तर मी रोज ट्राय करते. नो वन इज परफेक्ट, पण आपण आपल्या परीने थोडं जास्ती काइंड आणि जास्ती प्रेमळ राहायचा प्रयत्न करावा. मी इगो तर खूपच असते. तू ऑलराऊंडर आहेस, पण तू टाइम पंक्च्युअल राहा थोडी, असं माझं म्हणणं आहे. अगं चांगली तू ट्राय गोष्ट पण आहे ना करते. काहीतरी. आणि कुठल्याही कधी इगो कुठल्याही गोष्टीचा ठेवू नको. हां पाय जमिनीवर कायम ठेव, हां हां त्यामुळेच वर जात. तुझं खूप कौतुक होतंय, तुझं खूप कौतुक होत राहील, पण तू कायम पाय जमिनीवर जमिनीवर ठेव. राहा. असं नाही डोक्यात हवा जाऊ देऊ नको. नाही, ओके, ते तर जाऊ नाही देणार मी कधीच, तुलाही माहिती आहे. हम्म. मी कधी आणि मी जायला लागली तर आधी ते हेच मारतील. दुसरी गोष्ट मला देव लगेच दाखवून देतं. हो. मी ना एक हे एक्झाम्पल मात्र बनवून खरं आहे. जाते की गोष्टी चुकीच्या का नसतात करायच्या. म्हणजे लोक चुकीची गोष्ट करतात तर आपल्याला असं वाटतं चुकीची गोष्ट करू का, चुकीची गोष्ट केल्यावर मी एक एक्झाम्पल बनवून राहते की का लोकांनी चुकीची गोष्ट नाही करायची.